आजच्या काळामध्ये पालकांची नेमकी काय भूमिका आहे? मुलांच्या बाबतीत पालकांनी कोणती भूमिका घेतली पाहिजे? कशा प्रकारचं वर्तन पालकांचं असलं पाहिजे? नेमकी काय काळजी आपण आपल्या मुलांची घेतली पाहिजे? याचा विचार आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. चला तर मग आपण पहा. काळजीपूर्वक हा व्हिडिओ ऐका. निश्चितच आपल्याला हा व्हिडिओ आपल्या पाल्यांना मदत करण्यात, म्हणजे पाल्यांचा विकास करण्यात आणि आपली नेमकी काय भूमिका आहे हे समजून घेण्यात हा व्हिडिओ आपल्याला उपयोगी पडेल. आजच्या काळामध्ये धकाधकीच्या जीवनामध्ये आपलं जीवन हे खरोखर गतिमान झालेलं आहे. आपल्याला तसा एकूण जर पाहिलं तर सगळे पालक म्हणत असतात की आपल्याकडे वेळच नाही आहे. म्हणजे शेतीची कामं, कुटुंबाची कामं, याशिवाय इतर आपली काही वैयक्तिक कामं आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा होणारा आपला मोबाईलचा अतिरेकी वापर. म्हणजे आपण नेहमी व्हॉट्सअप ओपन करून, फेसबुक ओपन करून, इंस्टाग्राम ओपन करून अथवा यूट्यूबच्या माध्यमातून काही ना काही व्हिडिओ पाहत असतो. काही नाही पाहिलं तर किमान चला महाराष्ट्रामध्ये काय घडामोडी चालू आहे त्या तर किमान आपण पाहूया. अशा पद्धतीनं आपण आपल्या मोबाईलचा वापर नको त्या वेळेस नको त्या ठिकाणी करत असतो. म्हणजे आपणही त्याची थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. कारण आपलं वर्तन जे आहे किंवा आपलं जे वागणं आहे ते आपल्या वागण्याचं अनुकरण मुलं कळत नकळतपणे करत असतात. आणि म्हणजेच मुलावर जो परिणाम आहे, म्हणजे शाळेतल्या वातावरणाचा, आपल्या घरातल्या वातावरणाचा, मित्र कंपनीच्या सहवासातला, नातेवाईकांचा, याशिवाय आपल्या घरातली जी काही इतर मंडळी आहे त्या इतर मंडळीकडं मुलं पाहत असतात आणि त्या पाहण्यातून मुलं शिकत असतात, मुलं व्यक्त होत असतात, मुलं विकसित होत असतात. मुलांच्या जीवनावर कळत नकळत त्याचा परिणाम होत असतो. म्हणून मोठ्यांनी एक वर्तन करत असताना अतिशय काळजीपूर्वक त्यांच्यासमोर वागलं पाहिजे, चाललं पाहिजे, बोललं पाहिजे. म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो की आचार आणि विचार, म्हणजे आपल्या व्यक्त करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीचं सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणजे आपण आपल्या मुलाचे भाग्यविधाते आहोत. त्याची काळजी घेणं, त्याला घडवणं, तो कशा पद्धतीनं राहतो आहे, त्याचं वर्तन कसं आहे, तो अभ्यास करताना कशा पद्धतीनं अभ्यास करतो, अभ्यासामध्ये त्याचं लक्ष लागतं का, लक्षपूर्वक तो आपल्या वह्या पूर्ण करतो का, वह्यामध्ये अक्षरं चांगली लिहितो का, त्याचं अक्षर सुंदर आहे का, याशिवाय त्याच्या अंगी काही कौशल्य आहेत का. म्हणजे एखादा खेळ खेळत असताना तो मन लावून अतिशय चांगल्या पद्धतीनं तो खेळ खेळतो आहे का. म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रामधलं जर असेल तर शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्याला चित्रकला, एखादं चित्र तो व्यवस्थित काढतो आहे का, त्याच्यामध्ये त्याला रंग भरता येत आहेत का, एखादं गाणं त्याला चांगलं म्हणता येतं आहे का, एखाद्या कार्यक्रमामध्ये तो सहभाग घेतो आहे का, शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात, वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं, या सगळ्यामध्ये तो सहभागी होतो आहे का, हेही आपण लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे पालक म्हणून आपण त्याला शाळेमध्ये टाकलं आणि आपली भूमिका संपली. म्हणजे त्याला काही लागणाऱ्या पूरक वही, पेन, पुस्तक, काही कपडे, काही चैनीच्या गोष्टी वगैरे लागणाऱ्या आपण घेऊन देतो. या वस्तू आपण त्याला घेऊन देत असतो, परंतु त्या वस्तूचा वापर तो व्यवस्थित करतो आहे का. आणि म्हणजे ह्या भौतिक साधनाच्या माध्यमातून तो विकसित होत असतो. म्हणजे त्याची विकासाची जी प्रक्रिया आहे ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि त्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये एक सहाय्यभूत घटक म्हणून पालक असतील, शिक्षक असेल, शाळा असेल, समाज असेल, मित्र असेल, या सर्वांची भूमिका महत्त्वाची आहे. परंतु या सर्व गोष्टीचं नियमन करणारा जो महत्त्वाचा घटक आहे तो पालक आहे. म्हणजे आपल्या पाल्याचा विकास हा आपण कशा पद्धतीनं लक्ष देतो आहे, म्हणजे पालक किती जागरूक आहे, म्हणजे यावर त्याचं विकसनशील व्यक्तिमत्व हे अवलंबून असतं. म्हणजे व्यक्तिमत्वाचे पैलू पाडत असताना खरे बोलणे, आज्ञाधारक राहणे, त्या शरीरयष्टीमध्ये त्याचा जो तजेलपणा आहे, दिसणं आहे, व्यक्त होणं आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्रमसंकोच ज्याला म्हणतो की बाबा त्या एका माध्यमातून तो विकसित होत असतो. आणि ते विकास होत असताना त्याच्या अंगी वेगवेगळी कौशल्य पण विकसित होणं गरजेचं आहे. आणि मग तो आपला मुलगा विकसित होत असताना त्याच्या अंगी काही दुर्गुण येतात का, तो खोटं बोलतो आहे, पालकांना फसवतो आहे, मी इकडं म्हणजे ट्युशन लावून जातो आहे आणि ट्युशन बुडून तो खेळायला जातो, अशा प्रकारचं वर्तन जर त्याच्या अंगी होत असेल, घडत असेल तर आपल्या लक्षात येतं की तो चुकायला लागला आहे.
कुठंतरी त्याला पॉईंट आऊट करणं गरजेचं असतं, त्याला त्याची चूक निदर्शनास आणून देणं गरजेचं असतं. याशिवाय काही संस्कारक्षमही गोष्टी त्याच्या अंगी बाणवल्या पाहिजे, ज्या आपण करून घेतल्या पाहिजे. म्हणजे काही पाठांतराच्या गोष्टी असतात, ज्याला हनुमान चालीसा आहे, रामरक्षा स्तोत्र आहे, गणपती स्तोत्र आहे, या गोष्टी त्याला अगदी सहज आल्या पाहिजे. म्हणजे या पाठांतराच्या माध्यमातूनही त्याचं शिक्षण होत असतं. अशा प्रकारची एक सहज प्रक्रिया जी आहे, जी आपल्या घरामध्ये असते. उदाहरणार्थ आपले संध्याकाळी बसल्यानंतर आपण त्याची सहज चौकशी केली पाहिजे की बाबा तो काय करतोय. म्हणजे आईवडिलांनी त्या मुलाच्या विकासाच्या बाबतीत आपण चर्चा केली पाहिजे की नेमकं अरे त्याचं हे चुकीचं वर्तन असेल तर मग त्या चुकीच्या वर्तनावर आपण कशा प्रकाश टाकायचा आणि नको जे हे त्याचं जे वागणं आहे ते वागणं कशा प्रकारे बंद करायचं. म्हणजे त्याचं चालणं, वागणं ह्या गोष्टीमध्ये त्याचा बदल होतो आहे का, तो चांगलं बोलतो आहे का, मोठ्यासोबतचा त्याचा जो संवाद आहे, त्याचं बोलणं आहे ते कशा पद्धतीचं आहे. आणि जर चुकीचं असेल तर मग त्यामध्ये आपल्याला काय बदल करता येईल, कशा पद्धतीनं बदल करता येईल, याची जी चर्चा आहे ती चर्चा आपण केली पाहिजे. म्हणजे आपलं एखादं घरचं काम तो न सांगता करतो आहे का, त्या कामामध्ये सहभागी होतो आहे का.